आर्यास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रसरशीत कालाजामुन बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। कालाजामुन हा गुलाबजामुनचाच प्रकार आहे, फक्त हा साईजने थोडा मोठा असतो आणि याच्यामध्ये काही थोडे आपण चेंजेस केलेले आहेत। तर कालाजामुन बनवण्यासाठी मी 125 ग्रॅम ताजा पनीर घेतलेला आहे आणि 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो खवा घेतलेला आहे। खवा आणि पनीर एकदम ताजा पाहिजे, म्हणजेच कालाजामुनसुद्धा खायला खूप मस्त वाटतात। तर आता इथे मी पनीर छान किसून घेतलेला आहे। कालाजामुनमध्ये पनीर घातलं ना तर टेस्ट खूप मस्त येते, तर तुम्ही पनीर नक्की घाला। आता हा खवासुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ, अगदी एकजीव करून घेऊ पनीर आणि खवा। तर बघू शकता अगदी सॉफ्ट असा हा खवा आहे। पाच ते 7 मिनिटपर्यंत हा छान मी फेटून घेत आहे, छान मिक्स करून घेत आहे। आपण जेवढं आपण फेटू ना हा खवा, तेवढेच आपले कालाजामुन मस्त हलके आणि सॉफ्ट होतात। तर फेटणे खूप जरुरी आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण अगदी हलकं व्हायला पाहिजे, अगदी फ्लफी असं व्हायला पाहिजे। तर ना मी हाताच्या तळव्याने छान हे फेटून घेत आहे। यामध्ये एकही गुठळी किंवा लम्स राहायला नको, अगदी प्लेन व्हायला पाहिजे हे। तर बघू शकता अगदी मस्त हलकं असं हे मिश्रण झालेलं आहे। आता यामध्ये 1 चम्मच बारीक रवा टाकत आहे। रवा टाकल्याने कालाजामुन मस्त रवेदार आणि अगदी सॉफ्ट होतात। तर यामध्ये आपण 125 ग्रॅम मैदा घेणार आहोत। तर थोडा थोडा करून मी इथे मैदा घालत आहे। 125 ग्रॅमचा हे मेजरिंग कप आहे। आपल्याला लागेल तेवढा आपण इथे मैदा टाकणार आहोत। एका वेळेस पूर्ण मैदा टाकायचा नाही। खव्यावर सुद्धा डिपेंड करतं मैदा। खवा जर चांगला असेल तर जास्त मैदा लागत नाही। आता यामध्ये विलायची पूड टाकू। तर बघू शकता इथे मी पूर्ण 125 ग्रॅम मैदा टाकलेला आहे आणि छान हे परत मिक्स करून घेऊ। वन फोर्थ टीस्पून बेकिंग पावडर टाकलेला आहे। बेकिंग पावडर टाकल्याने आपले कालाजामुन मस्त फुलतात, अगदी आकार डब्बल होतो, त्यामुळे इथे बेकिंग पावडर नक्की घाला। तर बेकिंग पावडर टाकून सुद्धा छान मी अजून परत मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघत असाल की मी अगदी किती छान हे मिक्स करून घेत आहे, किती मस्त फेटत आहे। तर इथे कालाजामुन करताना आपण मस्त हे खवा छान फेटून घेत आहोत। तर बघू शकता अगदी एकजीव असा हा खवा झालेला आहे। बघा अगदी सहज हा गोळा तयार होत आहे। तर आता रेस्टसाठी याला 20 मिनिटपर्यंत झाकून ठेवून देऊ। तर आता इथे आपण पाकाची तयारी करू। इथे मी 250 ग्रॅम या मेजरिंग कपाने 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मी 1.5 कप पाणी टाकत आहे। आता हे कमी गॅसवर आपण पाक होऊ देऊ। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला हा पाक तयार होतो। तर बघू शकता इथे मी साखर छान मिक्स करून घेत आहे, जेणेकरून पातेल्याच्या तळाला साखर लागलेली आहे ती छान आपण चम्मचने ढवळून घ्यायची आहे। गुलाबजामुनचा किंवा कालाजामुनचा पाक 1 तारी किंवा 2 तारी राहायला नको, अगदी चिकट झाला होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी 3 विलायची टाकलेली अख्खी क्रश करून।
केसर टाकू. केसर टाकल्याने कलर खूप मस्त येते आणि टेस्टसुद्धा खूप छान वाटते. तर केसर नक्की घाला. नाही टाकला तरी चालेल. फूड कलर टाकला केसरच्या ऐवजी तरी चालेल, पण मी इथे केसर टाकत आहे. इकडे आपला पाक तयार होतो तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊ. तर इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे मी. 1 चम्मच बदाम बारीक करून घेतलेलं आहे, 1 चम्मच काजू बारीक करून घेतलेलं आहे, 1 चम्मच चारोळी आणि 1 चम्मच पिस्ता घेतलेला आहे. सोबतच 1 चम्मच साखर घेतलेली आहे. हे सगळे ड्रायफ्रूट आपण इथे टाकून देऊ. आणि इथे मी फूड कलरचा वापर केलेला आहे. तर इथे मी पिंक कलर घेतलेला आहे. फूड कलरमध्ये तुम्हाला कोणता वाटते त्यानुसार तुम्ही कलर घेऊ शकता. आता यामध्ये हा खवा घेतलेला आहे. आपण छान खवा सॉफ्ट करून घेतला होता ना, तर इथे थोडा खवा घेऊ आणि याची छान स्टफिंग करून घेऊ. अशा प्रकारे आपण खवा घेऊ ना, तर हे ड्रायफ्रूट्स पूर्ण बाइंड होतात. त्यामुळे इथे खवा घेणे खूप जरुरी आहे. इकडे तिकडे असं ड्रायफ्रूट्स पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्टफिंग नक्की करा. आता हा खवा परत आपण छान मिक्स करून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे मी किती छान हे फेटून घेत आहे. अगदी हलकं हे मिश्रण तयार झालेलं आहे खव्याचं, म्हणजेच खवा. तर आता ना आपण छान याचे काप करून घेऊ, जेणेकरून आपले हे कालाजामुन एकसारख्या साईजचे व्हायला पाहिजे. तर आता एक गोळा घेऊ आणि हा गोळा छान हातावर घेऊ. छान परत एकजीव करून घेऊ हा गोळा. आणि बघू शकता असा एक दिव्याचा आकार देऊ या खव्याला आणि यामध्ये हे स्टफिंग टाकून देऊ. काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने हे कालाजामुन होतात. बघा अशा प्रकारे आपण हा पॅक करून घेऊ. बघू शकता हा गोळा मस्त तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्व कालाजामुनचे गोळे तयार करून घेऊ. तर इथे आपला पाक बघू. पाक चिकट झाला की आपण गॅस बंद करून घेऊ. थोडा चिप असा पाक व्हायला पाहिजे. तर इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता गॅस इथे बंद करू. तर तेल मी गॅसवर ठेवलेलं आहे. तेल कालाजामुन करताना ना तेल खूप कडकडीत गरम पाहिजे नाही. नॉर्मल तेलातच आपल्याला हे कालाजामुन तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी कालाजामुनसाठी हे गोळे इथे टाकलेले आहे कढईमध्ये आणि कमी गॅसवर आपल्याला हे तळायचे आहे. जोपर्यंत कालाजामुन कढईमध्ये सेट होत नाही तोपर्यंत झारा अजिबात लावायचा नाही. तर हा व्यवस्थित सेट झाला एकदा तेलामध्ये हे गोळे, त्याच्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे तळायचे आहे. एकदा आपण हा गोळा सेट झाला त्याच्यानंतर अगदी थोडी गॅस वाढवायची आहे फ्लेम. बघू शकता इथे कलर यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम थोडी कमी जास्त करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. अगदी फुल गॅसवर आपल्याला हे अजिबात तळायचे नाही, नाहीतर आतून कच्चे राहू शकतात. तर हे कालाजामुनची दुसरी बॅचसुद्धा मी काढून घेत आहे. कलर इथे आपल्याला असा वाटतो कमी, पण जेव्हा आपण हा पाकामध्ये टाकू ना तेव्हा कलर याचा परत डार्क येतो. त्यामुळे मी या कलरवरच काढून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तर बघा हा पाक थोडा मी नॉर्मल थंड करून घेतला आहे आणि कडकडीत हे कालाजामुन या पाकामध्ये टाकलेले आहे. अगदी 6 ते 7 तासामध्ये कालाजामुन खायला तयार होतात आणि मस्त पाकामध्ये डब्बल फुलतात. हॉटेलसारखे हे कालाजामुन तयार झालेले आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेले आहे पूर्ण कालाजामुन. आणि 7 तासानंतर आपण मस्त हे कालाजामुन बघू. मस्त आतपर्यंत रस गेलेला आहे, याच्या पाक गेलेला आहे आणि कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे. आता आपण एक कालाजामुन कट करून घेऊ. बघू शकता छान रसरशीत हे कालाजामुन तयार झालेलं आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे, इतके मस्त हे झालेलं आहे. बघा किती मस्त आतून कलर आलेला आहे आणि छान रसरशीत असे कालाजामुन तयार झालेले आहेत.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.